मित्रांनो, कसे आसास? मजेत असात ना? असेच मजेत राहा. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या कोकणिक स्वर्ग या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचं कारण काय आणि व्हिडिओ कशाबद्दल हा हे तुमका पुढील व्हिडिओ बघल्यावर समजतात. तर मित्रांनो, जो व्हिडिओ तुमका आवडला त्या व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, तुमका आता व्हिडिओचं कारण काय आणि व्हिडिओ कशाबद्दल हा तो आता तुमका समजतात. तर मित्रांनो, चला मी तुमका व्हिडिओचं कारण दाखवतोय. तुमका ही जी समोर दिसतात ती सुपा आणि सुपा कशाक बनवतात त्या आपण आजीकडसून घेऊया आणि तकडे आजोबा सुपले बनवतात. तर कशाक बनवतात त्या आपण आजीकडसून विचारून घेऊया. ही माझी आजी हा आणि ती सुपा बनवता. तिच्याकडसून आता आपण विचारून घेऊया ही सुपा कशासाठी बनवतात. आजी सांग वाच कशा कशी बनवतात ती. वंशासाठी 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 आणि ते आपले गौरीचे सण येतात ना त्याच्यासाठी ओ असतं ते का आणि घरात वापरू एवढाच. एवढा तर आजी एक सूप कितीक जाता म्हणजे तू बनवत असता? 300 तर आजी सांगता या एक सूप या 300 जाता आणि सुपली कितीक जाता? 50. आणि सुपली असता ही ती सुपली एका सुपली म्हणतात आणि ही 50 रुपयाक जाता. तर आजोबा सुपली बनवतात आणि आजी सुपा बनवता. 50 रुपये आणि हय एवढे सुपले झालेले आहेत अजून त्यांना तयार करूचा हा. आणि थंय बघा ते तास अजून घरात असत अशी ती म्हणता. आणि तुमका जर हवे असतात तर त्रिंबक बौद्धवाडीत येऊन घेऊन जाऊ शकतात. तुमका पत्तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ती बघा त्याच्या ती तासलेली असत थंय त्याच्यापासून ही सुपा बनतात. आता आजीन सांगलेलं नसतात ते गौरीच्या सणासाठी वंशासाठी कसे तरी ते बनवतात माका माहित नाही. तर मित्रांनो आणि आणि तुमका ही सुपा खेच्यापासून बनतात ती तुमका दाखवतोय. तर चला तुमका दाखवतोय. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलाच असाच कशी सुपा बनतात ती. तर चला मित्रांनो, तुमका जो समोर बांबू दिसता ना या बांबूपासूनच ती सुपले असे बनवले जातात. तर चिव्याची काठी आहे ही. एका चिव्याची काठी म्हणतात. एका तासूच्यानी खूप अशी मेहनत लागते. एका तासल्यावर ती बनतच सुपा. हे बघा. आणि ह्या जर हाताक लागला तर तुमचं हात तुमका वाईस थंड वाटतला लागल्यावर काय होऊचा नाही. तर तुम्ही समजान गेलाच असलास. मित्रांनो, कसं वाटलं व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.